वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजय शो। ये एपिसोड स्पेशली हेल्थ पर बना रहे हैं हम लोग। तो इस एपिसोड में जो लोग रेगुलर एक्सरसाइज, योगा, वॉकिंग कर रहे हैं उनको हम मोटिवेट करेंगे और जो नहीं कर रहे हैं उनको एक्टिवेट करेंगे। तो आइए देखते हैं, ये शो आप एंजॉय करोगे। फ्रेंड्स, ठंडी का मौसम आ गया है। एक्सरसाइज स्टार्ट करने के लिए बेस्ट टाइम। खुद के लिए तो सभी जीते हैं, लेकिन समाज में लोगों को एनर्जाइज करने का काम कुछ लोग कर रहे हैं। ऐसे ही टीम लीड से हम आपको मिलाते हैं जो इतने लोगों को योगा सिखा के फ्री और एक्टिवेट कर रहे हैं। आइए प्लीज। मॅडम, सर्वात पहिले आपलं नाव सांगा। माझं नाव आहे सरिता शरद पवार। मी CBD में सेक्टर 5 ला राहते। मी 2 फेब्रुवारी 2016 पासून मी जॉईन केलेलं आहे। आमच्या योगाचं नाव आहे भारतीय योग संस्थान। ते दिल्लीमध्ये मेन संस्था त्यांची दिल्लीमध्ये आहे। पुण्यामधून काही लोक येऊन इकडे आम्हाला ट्रेनिंग देऊन गेले होते 2016 मध्ये। त्या ट्रेनिंग ने आम्ही सुरुवात केली। त्याच्यानंतर मी 2 वर्षांनी हा सेपरेट इथे क्लास सुरू केलेला आहे। आता मी नवी मुंबईची जिल्हा प्रधान आहे। छान। पहिले केंद्र प्रमुख होते, आता केंद्र प्रमुख, उपकेंद्र प्रमुख दुसरे आहेत। दरवर्षी आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीला बोलावलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं। यावर्षी जम्मू काश्मीरला ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग घेऊन आम्ही आलेलो आहोत। आणि आता आहे सुरुवातीला माझ्याकडे 10 साधक होते, खूप कमी असतील। खूप कमी होते आणि सगळे आमचे सिनियर सिटीजनच आहेत जास्त करून। आहे थोडे थोडे तर चालले। आतापर्यंत तर 30-35 तर रोजचे असतातच, कमीत कमी रोजचे 25 तर असतात। एवढ्या लोकांची तुम्ही लाईफस्टाईल मध्ये योगा इंट्रोड्यूस केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे। जेवढं जमतंय तेवढं आपल्याला होतंय, जे आपल्याला येते ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न। जास्तीत जास्त बघा तुम्हाला सिनियर सिटीजनच दिसतील आमच्या इथे। नाही, चांगलंय। नाही, यंग पण आहेत क्राऊड आणि त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये आतापासून इंट्रोड्यूस होणं हे खूप चांगलं आहे। रोजचे येणं सकाळी, कारण काय सिनियर सिटीजनचा कसं होतं की आता त्रास होतोय म्हणून जॉईन करतात, पण यंग लोक आतापासून केलं तर त्यांना कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही। आहे प्रयत्न तसा आहे। सगळ्यांची हेल्थ चांगली आणि एवढे ग्रीनरी मध्ये तुम्ही घेताय। आणि हे सगळं इथे जे आम्हाला जागेचं उपलब्ध करून डॉक्टर नाथ साहेबांनी हे करून दिलेलं आहे। पावसाळ्यामध्ये आम्हाला वारकरी भवनचं उपलब्ध करून देतात 5 महिने। त्याच्यानंतर बाहेरच शक्यतो गार्डन मध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो की ऑक्सिजन वगैरे हवा चांगली असते, त्याच्यामुळे बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो। आज हम लोग आने वाले हैं तो चाय का भी बंदोबस्त इन्होंने किया है। इट इज अ ग्रेट गेस्चर, बहुत अच्छा लगा। ठंडी में गरम गरम चाय। मैडम प्लीज आपका नाम बताइए। मेरा नाम राज बल्ला है। अच्छा, मैं हरियाणा की रहने वाली हूँ। अच्छा, आपने जैसे मैडम ने बताया कि आपको पैरालिटिक अटैक आया था। हाँ, मेरे को स्ट्रोक आया था। अच्छा, हाँ। तो आप कितने साल से इस टीम से जुड़ गई हैं? मैं 2 साल से जुड़ी हुई हूँ। और आपको अभी एकदम कंफर्टेबल लग रहा है? हाँ, बहुत अच्छा। बहुत अच्छा होता है। इधर आती हूँ तो बहुत अच्छे से योगा कर लेती हूँ। नहीं, बहुत अच्छा लग रहा है ये सुन के ही हमें। नहीं हो तो ये बाकी लोगों के लिए लेसन है कि आपने इतना स्ट्रोक आने के बाद भी उसमें से ओवरकम करके आप आज एकदम अच्छी लाइफ बिता रही हैं। हाँ, नहीं रोज आती हूँ मैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। हाँ जी, थँक्यू मॅम, थँक्यू। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। विठ्ठल तुकाराम टकले। आणि अरे, टकला मी आहे आणि तुम्ही? माझं आडनाव टकले। अच्छा अच्छा, टकले आडनाव आहे माझं। तर मॅडम म्हणाले की तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता आणि पहिले शुगर होती, लय होती 400, आता 100, 140, उपाशी 100, जेवल्यावर 140 अशा हिसाबात। खूप छान। आणि बसा येत नव्हतं बाथरूमला, असं उठायला धरून उठायला लागय। आता टकाटक असं उठतो। आता मस्त तब्येत झाले, त्यामुळे तब्येत चांगली छान झाली। मस्त 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 दादा, व्हेरी गुड। तुम्ही सगळे लेसन आहात बाकीच्यांसाठी।
नमस्कार, नमस्ते। मेरा नाम विद्या राजपूत है। मैं 50+ हूँ और जब से योगा ज्वाइन किया है 1 आवर तो हो गया है, लेकिन बहुत ही अच्छा यहाँ पे लगता है। सुबह मॉर्निंग में आके शांत वातावरण में एक जो योग होता है, और ये शरीर के लिए बहुत ही अच्छा है। और हम पूरा दिन एनर्जिक रहते हैं, एकदम से एनर्जी रहती है और थकावट बिल्कुल नहीं होती है। एक अपना मन बहुत शांत और एक शुद्ध भावना हमारे अंदर जागती है। योग हमें ये सिखाता है, तो ये हर किसी को ये साधना करनी चाहिए। जितनी भी बहनें यहाँ पे आई हैं, सब पूरा दिन हम खुश रहते हैं और एक दूसरे संग एक ने करके हम लोग कोई भी एक्टिविटी होती है, कहीं कुछ भी एक्टिविटी हम लाइफ में कर रहे हैं तो सब मिलजुल के करते हैं हम। बहुत अच्छा हमें उत्साह लगता है। मैडम अच्छा है आपने बताया 50+ यूजुअली लेडीज बताती नहीं है। आई हैव 4 चिल्ड्रन। लेडीज बताती नहीं है, तो आप तो 35+ ही लग रही हैं। बहुत अच्छा योगा का इफेक्ट लग रहा है। बिल्कुल बिल्कुल जी। और खुश रहने से नेचुरली चेहरा में एक अलग ही ग्लो आता है। तो सब लोग ऐसे ही खुश रहिए। बहुत अच्छा लगा आप सबसे थैंक मिलकर। यू। मी कल्पना जाधव, माझं वय 62। मी इथे येऊन 1.5 वर्षाहून जास्त झाले। मला अस्थमाचा खूप त्रास होता, अच्छा, म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं। अरे हो, इतका मला लहानापासून वयाच्या 5व्या वर्षापासून मला सुरू झालं होतं। पण इथे योगा करून मला इतकं योगा अस्थमा पण गेला, माझा दमा गेला आणि वाह, खूप अनेक छान. छोट्या मोठ्या तक्रारी होत्या माझ्या आजाराच्या, त्याही गेल्या। म्हणून मी नाही नाही, बरोबर आहे. मोटिवेट करताय तुम्ही जे रेग्युलर येतात त्यांना. खूप छान, थँक्यू। व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी महानंदा गोडेकर। मी आता 72 इयर पूर्ण केलेले, 73 मध्ये पदार्पण करणार आहे। खूप छान. योगामुळे मी खूप ऍक्टिव्ह आहे अजूनपर्यंत। तुम्ही इथे आलात, आमचं शूटिंग केलं, आमची वेबसाईट बनवलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद. आशीर्वाद द्या सांगा. आणि हा, माझं नाव मच्छिंद्र मगर। तर मी जवळजवळ दीड ते 2 वर्षापासून योगा करत आहे आणि मला बराच फरक पडलेला आहे। मी आजारी पडत नाही कधी योगामुळे। बरोबर. चांगलं आणि जोश असतो योगामुळे। जोडीने बघूया आपण. बोला सर. नमस्कार, माझं नाव रामदास काळे। हा हा. गेले 2 वर्ष आम्ही 4 डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील आमच्या इथल्या क्लासला आणि आमचे अनुभव खूप चांगले आहेत। असं खेळत माझं वय आता 72 चालू आहे। वा वा, खूप छान. आता उद्या वाढदिवस, 72 आणि 17. उद्या वाढदिवस आहे। उद्या ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. जे आपण म्हणतो की झोप कमी होते, आता योगा करून गेल्यानंतर टीव्ही समोर जर बसलो आपोआप झोप येते। जे झोपेचे वगैरे जे प्रॉब्लेम म्हणतो वय, तसं काही नाही। व्यायाम व्यवस्थित आणि कुठलीही गोळी किंवा काही चालू नाही। अरे कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान, खूप छान. आणि योगामुळे सगळं मस्त. योगामुळे एकदम फ्रेश तिला वाटतं। पण कुठलीही गोळी नाही, काही नाही। काहीच चालू नाही। खूप छान, खूप छान. 71 चालू होईल मला तिचं 71 चालू आहे, माझं उद्या 73 चालू आहे। थँक्यू सर। आपलं नाव सांगा. आणि रवादे, अच्छा. रुक्मिणी रवादे। अच्छा. हा, माझी आई बेडवर आहे, मी तिची सेवा करून मी योगाला येते, पण कधीही बुडवत नाही। आता किती आपलं वय? माझं 65 वय आहे। वा वा, खूप छान. कधीपासून जॉईन केलं? 2 वर्ष झाले येते। खूप छान. रेग्युलर करत राहा सर. मॅडम, मला वाटतं या ग्रुप मध्ये तुम्ही यंगेस्ट आहात, तर तुम्ही सांगा. आप हिंदी बोलते मराठी? हा. तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे हा ग्रुप जॉईन करून, आणि काय फरक आहे लाईफस्टाईल मध्ये हे इंट्रोड्यूस केल्यानंतर? नमस्कार, माझं नाव अस्मिता कारंडे। मी जेव्हा हा ग्रुप जॉईन केला, मला पहिलं वाटत होतं की म्हणजे ठीक आहे, सगळे येत आहेत, आपण पण गेलं पाहिजे। पण मी जेव्हा हे सुरू केलं योग आसन वगैरे, मला दिवसभर असं एकदम फार एनर्जेटिक वाटतं। म्हणजे फार पहिलं ऑफिस घर हे सगळं सांभाळता ना फार दमून जायचं, एकदम दमछाक होत होती। पण आता मी योग जेव्हापासून सुरू केलेत योग क्लासेस, मला फार छान वाटतं आणि मी खूप एनर्जेटिक असते। खूप छान. आणि असंच कंटिन्यू ठेवा. हो, नक्की नक्की. थँक्यू. मी शांता अरविंद जगताप।
सेक्टर 4 ला राहते आणि माझं वय आता 65 आहे. अरे खूप आणि छान. 60-62 वर्ष मी कधी घराच्या बाहेर आलेली नाहीये. पण हा योगा सुरू झाला आणि सगळेच आजार, जे काय गुडघेदुखी, जे काही आजार होते ते सगळे बंद झालेले आहेत. आणि एक टाइम माझी बीपीची गोळी पण बंद झालेली आहे. वा वा, खूप छान. त्याच्यामुळे आम्ही एक दिवसही खाडा करत नाही, रेग्युलर येतो. आणि आम्हाला सरिताताईचं मार्गदर्शन पण खूप छान मिळतं. आणि त्या सगळ्यांना मस्त सामावून घेतात, सगळ्यांना समजून घेतात आणि आमचा योगा एकदम खूप छान चालतो. मस्त मस्त. जय मैडम, आज जैसे कि सेकेंड वर्धापन दिन आप लोग मना रहे हैं, तो आज के क्या क्या कार्यक्रम है और कैसे ये संस्था डेवलप की, आप उसके बारे में बताइए प्लीज। नमस्कार, हम सभी भारतीय योग संस्थान से हैं और इनके जो संस्थापक थे वो परम आदरणीय श्रद्धेय प्रकाश लाल जी थे और जो वर्तमान में आज है वो परम श्रद्धेय हमारे देशराज जी हैं। तो इसकी नई मुंबई में हमारी 10 ब्रांचें हैं और पूरे महाराष्ट्र में 4200 ब्रांचें हैं। और 2 साल पहले ये शुरुआत 4 दिसंबर को करी थी हमारी आदरणीय बहन सरिता मैडम पवार मैडम, जो हमारे साथ में खड़ी है मेरे, इन्होंने शुरू किया था। तो हमारी इसकी जो यहाँ की जो नई मुंबई की जो हेड है हमारी, वो राजकुमारी मैडम है। तो ये 10-15 ही लोगों को लेके शुरू किया था और जो इसकी संख्या आज बढ़ते बढ़ते 60 के ऊपर जा चुकी है। तो बहुत ही अच्छे तरीके से मैडम यहाँ पे सिखाते हैं और सब लोग यहाँ पे नित्य प्रति 6 बजे आ जाते हैं। और भारतीय योग संस्थान का बैज, ये जो हमारा बैनर लगता है, ये फ्री योगा से है यहाँ पे। तो हर तरह से यहाँ पे बहनें और हमारे भाई एक दूसरे को सहयोग करते हैं सुख दुख में। कोई भी कोई जन्मदिन होता है तो हम लोग महीने में एक बार जो है लास्ट में मनाते हैं, जिसका भी जो बहने का बर्थडे रहता है तो बहुत ही अच्छे तरीके से मनाया जाता है। और एक मिलजुल के रहना सिखाता है और अपने शरीर के लिए योग सिखाता है ताकि हमारा शरीर स्वस्थ रहेगा। तो ऐसे ही कंटिन्यू कीजिए और बेस्ट ऑफ लक। थैंक यू।